तर बघा, धन्यवाद मयूर सर. तर वळूया आजच्या दिवसातील ओपन हाफमधला तिसरा सामना. तोच म्हणजे रंगलाय साई गणेश कल्याण विपक्ष आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. बघा, कल्याण शहरातील दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला आता खेळताना दिसतील. दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आणि तेवढेच मातबर संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला आणि दोन्ही संघांचा 12वा खेळाडू, बघा दोन्ही संघांचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमधलं पहिलं षटक हे P1चं षटक पॉवर प्लेचं षटक असेल आणि 4 षटकांसाठी आपल्याला 12 मिनिटाचा अवधी दिलाय, याची देखील नोंद घ्यायची. 12 मिनिटानंतर जर आपलं षटक कंप्लीट झालं नसेल तर मात्र एक खेळाडू आपण या 15-8 सर्कलमध्ये ठेवणं हे मात्र अनिवार्य असेल, याची देखील नोंद घ्यायची. बघा, बॅटिंग टीम बघा, आपला एक 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 11वा असलं तरी चालेल, बघा पाठवायचं आहे. नाही रे, आला इथे. तर बघा, आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानात रंगताना दिसतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज बघा, पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर मात्र पहिल्याच षटकामध्ये मात्र बघा, स्ट्राईक एंडवर असेल किरण, नॉन स्ट्राईक एंडला दर्शन. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरज. तर बघा, खेळाडूंना देखील सूचना देत असताना आणि खेळाडूंना देखील विनंती आहे बघा, आणि पंचांना देखील विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा. बघा, आणि पंचांचं डिसिजन जो अंपायरचा डिसिजन असेल तो लास्ट डिसिजन असेल. बघा, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज विपक्ष साई गणेश संघ. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना 4 षटकांचा सामना. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार करा, पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरज. स्ट्राईक एंडला असेल किरण, नॉन स्ट्राईक एंडला दर्शन. पहिला चेंडू घेऊन थांबवलं ना त्यांनी, म्हणून तुला विचारलं मी. बघा, पहिला चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट नक्कीच लागलाय आणि पहिल्याच चेंडूवर एक सांघिक यश नक्कीच मिळालं. पहिल्याच चेंडूवर मैदान सोडावं लागेल, ते म्हणजे नॉन स्ट्रायकर दर्शनला. बघा, पहिल्याच चेंडूवर डायरेक्ट हिट. पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय, तोच म्हणजे फलंदाज दर्शनला. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला तर अनिकेत आल्यात. बघा, स्ट्रायकेटला असेल पहिला चेंडू अनिकेतसाठी धीरजचा. पहिल्या चेंडूवर एक सांघिक यश नक्कीच मिळालं. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांचा विचार, दोन्ही संघ कल्याण शहराला बिलॉंग करतात आणि दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट विचार केलं तर आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज विपक्ष साई गणेश कल्याण. दोन्ही संघ कल्याण रिजन मधून एकमेकांच्या अगेन्स्ट. एक मोठा आणि आता मात्र पहिल्याच चेंडूवर आगास केलाय. बघा, पहिल्या चेंडूवर एक सांघिक यश, त्यानंतर मात्र चौकाराने खातं ओपन केलंय आपल्याने आपल्या संघाचं फलंदाज अनिकेतने. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. पहिल्या चेंडूवर आगास तर केलाय चौकाराने, पण आता मात्र विचार केला तर एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारावा लागेल, तेच म्हणजे जॉर्ज 11 संघाला. हा चेंडू देखील अडवण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपाचे एक धाव.
बघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत 5 धावा झाले, 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर एक सांघिक यश नक्कीच मिळालं, त्यानंतर एक चौकार आणि आता मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज किरणचा विचार केला वैयक्तिक एक धावांवर खेळतोय. तेवढीच चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत असताना गोलंदाज धीरज. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना हा चेंडू सोडून दिलाय. पंचांनी 9 चेंडू घोषित केले. बघा पंच देखील तेवढंच चांगली कामगिरी पार पडत असताना ऋषिकेश स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. बघा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसला नाहीये आणि तेवढंच चांगलं यष्टरक्षक विकेटच्या मागे चुट्टूचं आणि फलंदाज झाले बाद. बघा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय अक्षय उर्फ बारक्या. बघा प्रत्येक फलंदाजाला एक टोपण नाव असतं, तेच नाव घेऊन मैदानात दाखल झालाय, तोच म्हणजे अक्षय. विचार केला तर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत, 6 धावा झाल्यात. बघा पहिलं षटक मार्गस्थ आहे, P1चं षटक आहे. 12 मिनिटाचा अवधी आहे 4 षटक टाकण्यासाठी, याची देखील नोंद घ्यायची आहे संघाने. बघा त्यानंतर जर 12 मिनिटांमध्ये जर आपलं षटक कंप्लीट झालं नाहीये तर मात्र आपल्याला आणि फलंदाज पहिल्याच चेंडूवर अक्षर देखील मैदान सोडावं लागेल. बघा पहिल्या चेंडूवर जसा आला त्याच पावलाने मात्र परतावं लागतंय, तेच म्हणजे फलंदाज अक्षयला उर्फ बारक्याला. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिल्या षटकाचा विक्रम फक्त 6 धावा आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. बघा पुन्हा एकदा नवीन फलंदाज, वारंवार कोणत्याही प्रकारची साथ मिळत नाहीये फलंदाज अनिकेतचा विचार केला पहिल्या चेंडूवर नक्कीच एक चौकार मारला होता, पण आता मात्र नॉन स्ट्रायकरला ठेवण्याचं काम. बघा गोलंदाज आता शेवटचा चेंडू बाकी आहे, अजून देखील षटक संपलेलं नाहीये, याची देखील नोंद घ्यायची आपण. अरे पहिला विकेट आहे, रनआउटला कसला सिंगल करतो. मी काय बोलतो, तर बघा षटक संपले, क्षमा असावी. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 10 प्रकार झाले फक्त आणि फक्त 3 गडी बाद 7 धावा. बघा आता मात्र नवीन षटक गोलंदाजी मार्कर गोलंदाज आकाश. प्रत्येकाची तिकडे नावं भारी भारी आहेत. बघा स्ट्राईक एंडला असेल तर बघा आकाशसाठी एक सुवर्ण संधी असेल. सूरज म्हात्रेकरांना मात्र जर आकाश यांनी हॅट्रिक कंप्लीट केली, संपन्न केली, तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे सूरज म्हात्रे यांच्याकडून एक सुवर्ण संधी असेल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आकाशसाठी सुवर्ण संधी आहे नक्कीच. सूरज म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, तेच म्हणजे आकाश उर्फ चायनासाठी. एक चांगला गोलंदाज म्हणजे ओळख आहे, तोच गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाजी टाकत असताना आता मात्र एक लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. फलंदाज जितू. विचार केला तर अनिकेतने देखील एक चौकार मारलाय, पण आता मात्र तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण गांगुलीच्या मार्फत आणि तेवढंच चांगलं बॅकअप. बघा
कोणत्याही प्रकारचे सहजपणे धावा देण्याचा प्रयत्न देखील इथे होत नाहीये. प्रत्येक चेंडूवर संघर्ष नक्कीच करावा लागतोय, तोच म्हणजे साई गणेश संघाला. एक एक धावांचा संघर्ष करत असताना साई गणेश संघ तेवढंच चांगली क्षेत्ररक्षण होत असताना आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज संघाचं. आणि आता मात्र एलिव्हेशन मिळालं नाही आणि मोठा धक्का लागला बघा. अनिकेतला देखील मैदान सोडावं लागेल. अनिकेतचा विचार करता ज्यांनी एक चौकार आपल्या फलंदाजीमध्ये मारला होता तोच अनिकेत आता मात्र मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा धक्का लागला. धक्का क्रमांक 4 लागला बघा. आतापर्यंत धावा झाल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. दुसरं षटक मैदानात मार्ग असते. 4 षटकांचा सामना आहे आणि विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा देखील 7 खर्च केला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश. बॉलिंगला नाही मित्रा, बॅटिंगला बॉलिंगला कृष्णा देणार आहे असं पण. बघा नवीन फलंदाज कृष्णा आलाय. गोलंदाजी मार्कवर अजून देखील आकाशच आहे बघा उर्फ चायना. नवीन फलंदाज इन ॲट नंबर कृष्णा आला. नवीन फलंदाज बघा. सामना त्वरित चालू करायचं बघा. आपल्यामध्ये 12 मिनिटं सावधी आहे 4 षटकं टाकण्यासाठी. याची देखील नोंद घ्यायची बघा आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज संघ यांनी. आपण फार वेळ घ्यायचा नाहीये, सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिला चेंडू कृष्णासाठी. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय बघा. पंचांचा इशारा. पंचाने देखील फलंदाज बाद केलाय. बघा फलंदाज बाद झालेत. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या आतापर्यंत झाली आहे फक्त आणि फक्त 10 धावा. आणि फलंदाजाचा विचार करता आतापर्यंत फलंदाज 5 फलंदाज बाद झालेत बघा. पूर्णपणे बॅकफुटला टाकले. तेच म्हणजे साई गणेश संघाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत विचार करता मारला नाहीये. फक्त एक चौकार नक्कीच मारला, तो म्हणजे अनिकेतनी. आणि त्याला देखील मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज अभि आले. आता नक्की सुवर्ण संधी होती. बघा नवीन फलंदाज अभि आलाय. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 10 धावा. दुसरं षटक मैदानात मार्ग असते. 5 गडी आतापर्यंत बाद झाले, तेच म्हणजे साई गणेश संघाचे. हा चेंडू सोडून दिलाय बघा. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या झाली आहे वाढ. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 11 धावा. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत बघा. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट पण आता पूर्णपणे बॅकफुटला टाकले, तेच म्हणजे आई गावदेवी संघ जॉर्जने. एक चौकार नक्कीच आला. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका कोणत्याही फलंदाजाने मारून दिला नाहीये, तेच म्हणजे आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 संघाने. बघा स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स आपण देखील लक्ष द्यायचं बघा. 12 मिनिटाचा अवधी आहे, आपण देखील स्पीडअप द्या. बघा स्पीडअप करायचा. 12 मिनिटाचा अवधी आपल्याला 4 षटकं टाकण्यासाठी. आपण देखील फार वेळ घेत आहे आई गावदेवी संघ. हा चेंडू देखील सोडून दिलाय आणि निर्धाव चेंडू आहे बघा. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 11 धावा. एक अबंतरची धावा नक्कीच दिली आहे, तीच म्हणजे गोलंदाज आकाश उर्फ चायनाने. बघा शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
शेवटच्या चेंडू नक्कीच पायाचा वेध घेतलाय आणि षटक देखील संपले बघा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फरक झाला एकूण बायच्या स्वरूपात एक बायच्या स्वरूपात धाव 12 धावा. लावलं ना लगेच लाशावर डायरेक्ट आतमध्ये 12 मिनिटं इकडे संपली. तू काय लावशील? 12 मिनिटं इकडे संपली. तर बघा स्पीडअप करायचं पंच आपण देखील ताकीद द्यायची बघा. या षटकानंतर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची बघा. 12 मिनिटाची अवधी आहे 4 षटकं टाकण्यासाठी, तरी देखील आपण फार वेळ घेत आहे. आणि आता मात्र नवीन गोलंदाज कृष्णा आलाय. 12 धावा. नाही नाही काय नको अरे नाही खरं नाही जेवणार घरी म्हणते वांदे नाही नको करू. हो येते. तर बघा नवीन गोलंदाज कृष्णा स्ट्राईक एंडला अभि बघा वारंवार चेंडू नक्कीच पायाला जाऊन आढळतो बघा. विचार केला तर प्रत्येक चेंडूवर फक्त लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतात. कुठल्याही प्रकारचा बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नीट होत नाहीये. त्यामुळे धावा फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. बघा धावसंख्या 13 झाल्यात. पहिलं षटक तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. कृष्णा आलाय. हा चेंडू देखील सोडून दिलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंचांनी हा चेंडू देखील दंडित केलाय. हा चेंडू देखील वाईट घोषित केलाय बघा. आता मात्र स्ट्राईक एंडला जितूचा विचार केला तर जितू वैयक्तिक आपल्या संघासाठी फक्त 1 धावांवर खेळतोय बघा. संघ पूर्णपणे बॅकफुटला, पूर्णपणे संघर्ष करताना दिसतोय मैदानात. आतापर्यंत धावा खर्च केला फक्त आणि फक्त 14 धावा. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. कुठल्या प्रकारचा मोठा षटक आतापर्यंत मारलेला नाहीये. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम वारंवार फक्त सावधीचं सुरुवात बघा. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही यांचे गोलंदाज. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा स्ट्राईक एंडला असेल अभि. आता मात्र एक मोठा फटका नक्कीच मारावा लागेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नीट होत नाहीये. त्यामुळे फक्त आणि फक्त 1 धावांवर फक्त संतुष्टी करावी लागेल. तीच म्हणजे फलंदाज अभिला आणि नवीन गोलंदाज कृष्णा देखील त्याच पावलांवर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत मारला नाहीये. एक्स्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत 1 अवंतर स्वरूपाची धाव फेकली आहे. तीच म्हणजे गोलंदाज कृष्णाने. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आता मात्र नक्कीच पूर्णपणे झोकून दिले बघा चिट्टूने. धावसंख्या झाली धावफलकावर एकूण 17 धावा झाल्या. सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. स्कोअरबोर्ड नक्कीच अपडेट केलं जाईल. स्वीपचा फटका पंचांनी बघा. स्वीपचा फटका नक्की 4 धावा देऊन देत. 4 धावा नक्कीच मिळतील. फलंदाज अभिला बराच वेळानंतर म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच चौकार मिळवलाय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव झाला एकूण 21 धावा. आणि षटकाचा विचार केला षटकाचा तिसऱ्या षटकातील फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र चौकार नक्कीच आलाय अभिच्या बॅटून. अजून एक चौकारची अपेक्षा नक्कीच त्यांच्या संघाला असेल, कारण की पूर्णपणे अडचणीत सापडलाय. विचार करता समोरचा संघ देखील तेवढाच मोठा संघ, तेवढाच दादा संघ आहे, म्हणून ज्याची ओळख आहे बराच वर्ष ज्यांनी आपल्या नावाचा बोलबाला केला तो संघ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र स्टेप आउट आणि फलंदाज बाद. नक्कीच वाईटची 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोअर बोर्डमध्ये. बघा अनिकेत पंच हा बॉल काउंट असेल का? ठीक आहे. षटक देखील संपले बघा. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धाव झाली एकूण 22 धावा झाल्यात बघा. आणि आता मात्र बघा एक विनंती आहे
की एक खेळाडू आता मात्र आपला 15 ॲडमध्ये घेणं कंपल्सरी असेल याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. आपल्याला 12 मिनिटाचा अवधी होता पण आता मात्र 12 मिनिटं होऊन गेलेत. शेवटचं षटक आपला अजून देखील बाकी आहे तर आपला एक खेळाडू 15 ॲडमध्ये घेणं हे मात्र कंपल्सरी आहे याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. आणि आता मात्र शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक होणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई पाल. स्ट्राईक एंडला असेल चितू. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. बघा एक खेळाडू नक्कीच अनिवार्य आहे 15 ॲडमध्ये घेणं. आपल्याला 12 मिनिटाचा अवधी होता पण 12 मिनिटामध्ये आपले षटक कंप्लीट झाला नाही आहे. आणि आता मात्र साई आलाय. बघा नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज प्रथम आलाय. प्रीतम आलाय. बघा अंपायर्स आपण देखील लक्ष द्यायचं. बघा थोडं स्पीडअप करायचं बघा आपल्याकडे टायमाची अवधी फार कमी आहे. अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा षटकं कमी करावं लागतील. डायरेक्ट हिटची संधी आणि आता नक्कीच डायरेक्ट हिटची संधी होती पण संधी नक्कीच गमावली आहे. पण सिंगल स्वरूपाचे एक धाव नक्कीच मिळाले. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल प्रीतम. प्रीतमसाठी पहिला चेंडू साईचा. गोलंदाजी मार्कवर प्रीतमचा विचार केला तर पहिला चेंडू आहे प्रीतमसाठी साईचा. आणि धावसंख्या झाली आपल्याकडे आतापर्यंत 23 धावा. बघा स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स आपण देखील लक्ष द्यायचं बघा आपल्याला अजून देखील सामने खेळवायचे. यानंतर देखील आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे त्याची देखील नोंद घ्यायची आपण. अन्यथा आपल्याला षटकं देखील कमी करावे लागतील याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा स्विच खेळण्याचा प्रयत्न. लॉट आहे ना. बघा धावसंख्या धाव फरक एकूण 24 धावा झाल्यात बघा. आता मात्र एक सन्मानजनक स्कोअर करण्याचा प्रयत्न एक फायटिंग टोटल स्कोअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असताना साई गणेश संघ तेवढंच रोखण्याचं काम देखील त्यांच्या गोलंदाजांनी केलेत. बघा 25 धावा झाल्या धावफलकावर. 3 चेंडू देखील बाकी आहेत. वेल ट्राय काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं बघा. एकदा जोरदार टाळ झालाय पूर्णपणे झोकून दिलं होतं आपला. आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा. तो कोळ्यातला आहे. ओमकार नाही ना मग. आणि आता मात्र नक्कीच एलिव्हेशन मिळाले आणि फलंदाज झालाय बाद. मैदान नक्कीच सोडावं लागेल तेच म्हणजे फलंदाज जितूला देखील. आता मात्र जितूचा देखील संघर्ष आता मात्र मैदानात संपलाय. आणि विचार केला तर आता मात्र फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा धावसंख्या स्थिरते म्हणजे 26 धावा. आता मात्र शेवटच्या चेंडू स्लॉगवरचं षटक संपण्याचं फक्त एक चेंडू बाकी आहे. पहिलं सत्र देखील संपेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच फलंदाज बाद झालाय बघा. आणि आता मात्र येणारे चेंडू 24 आणि विजयासाठी आवश्यकता असते ती म्हणजे 27 धाव संख्येची. 24 चेंडू आणि 27 धावा.
बघा पहिलं सत्र नक्कीच संपलंय आणि आव्हान ठेवलं ते म्हणजेच 24 चेंडू आणि 27 धावसंख्येचं बघा पूर्णपणे रोखलंय त्यांच्या फलंदाजांना. कुठल्या प्रकारचा मोठा फटका विचार केला तर या इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 2च चौकार नक्कीच मारले, तेच म्हणजे श्री गणेश संघाने. आणि विजयासाठी 27 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान ठेवलंय. आणि बघा जॉर्ज 11 संघ आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. रोहन आपण त्वरित मैदानात दाखल यायचं बघा. अजून देखील विचार केला, अजून देखील आपल्याला आजच्या दिवसातील 2 सामने नक्कीच खेळवायचेत. तर बघा 2 फलंदाज मैदानात दाखल जातात. स्ट्राईक एंडला असेल बघा कल्याणचे 2 धुरंधर रोहन आणि गांगुली. या दोन्ही संघांचं बघा स्ट्राईक एंडला असेल रोहन, नॉन स्ट्राईक एंडला गांगुली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच मैदानात दाखल झाले. 27 धावसंख्येचं एक माफक आव्हान. हे आव्हान रोखण्याचं काम देखील नक्कीच करतील साई गणेश संघाचे गोलंदाज. चला सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती आहे की आपण त्वरित सामना चालू करायचा. अजून देखील आपण विचार केला तर आजच्या जसे 2 सामने आपल्याला खेळवायचे आणि वेळ झाली आहे 9:35 म्हणजे 9:30 नक्कीच वाजलेत. उर्वरित 2 सामने आपल्याला खेळवायचेत. आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितू. स्ट्राईक एंडला असेल रोहन चिल्ले, मॅन फ्रॉम कल्याण. 27 धावा. बारा मिनिटाचा नक्कीच अवधी असेल. 4 षटकं टाकण्यासाठी अशी देखील नोंद घ्यायची. पहिला चेंडू घेऊन कव्हर सीझन मध्ये पहिलाच चेंडूवर चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार आणि खातं ओपन केलं आणि आपल्या संघाचं धावांचा श्री गणेश झालाय तो म्हणजे चौकारने. बघा उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय. जर विचार केला तर फक्त 27 एक माफक असं आव्हान ठेवलंय. ते आव्हान पार पाडण्याचं काम आता मात्र चालू केलंय. सुरुवात तर केली आहे चौकारने, आता मात्र फक्त हलक्या हाताने खेळण्याचं, फक्त चेंडूवर दिशा देण्याचं काम ऑन साईडला केलंय. आणि सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र स्ट्राईक केला एक लेफ्टी फलंदाज म्हणून बराच वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलंय तोच म्हणजे गांगुली. बघा मातोश्री 11 संघाचा कर्णधार आणि अंबरनाथ 11 मातोश्री 11 अंबरनाथ संघाचा कर्णधार आणि प्ले फायर 11 कल्याण दोन्ही संघांचे कॅप्टन्सी यायचे. बघा मातोश्री संघाचा कॅप्टन्स आपल्यामध्ये ड्रॉ होईल आणि फलंदाज बाद. बघा मैदानात काय करतंय, कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तो देखील मोठा करण्याचा प्रयत्न नक्कीच चालवलाय गोलंदाज जितूने. बघा मातोश्री संघाचा कॅप्टन किंवा कोणताही खेळाडू असेल तर त्वरित यायचं बघा. कोणीतरी एक जण या, आपल्यामध्ये ड्रॉ केला जाईल, कोणीतरी यायचंय बघा ड्रॉ साठी. आणि नवीन फलंदाज अनु भोईर. अनुसाठी पहिलाच फटका. स्विचट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच फटकावर सिंगल स्वरूपाचे 1 धाव. विचार केला पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार मारला, पण आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज देखील. तो देखील सांगतो की मी देखील सहजपणे सामना सोडणार नाहीये, मला देखील या चषकासाठी माझ्या संघाला नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. प्रत्येक चेंडूवर संघर्ष करावा लागेल, तेच म्हणजे फलंदाज रोहनला देखील. आणि रोहनला देखील फलंदाज बाद झाला. या मॅचची गोल्डन विकेट.
बघा ज्या विकेटची गरज होती ना तो विकेट नक्कीच मिळवून दिला जितीने. मैदान सोडावं लागलं. एक मोठा फलंदाज, एक बायकर मॅन म्हणजे जी ओळख आहे, रोहनला देखील मैदान सोडावं लागलं आता मात्र. आणि विचार केला तर धावसंख्या धावफलकावर एकूण झाली ती म्हणजे 6 धावा झालेत बघा. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार मारला होता, त्यानंतर सिंगल. पण आता मात्र 2 गडी मोठे फलंदाज बाद केले आणि आता मात्र चिट्टू. चिट्टूचं नाव काय रिअल मध्ये? एक दोन तीन चार पाच पाचच झालेत ना. आणि एक मग तू नक्कीच सांग मला किती झालेत ते. बघा 5 धावसंख्या क्षमा असावी, 5 झालेत बघा नक्कीच स्कोअर बोर्ड मध्ये. 5 बॉल 6. पहिले दोन जे सिंगल आले नंतर विकेट मध्ये सिंगल बरोबर. हा चेंडू नक्कीच सोडून दिलाय पंचांनी. वाईट चेंडू घोषित केला बघा पंचांनी, नक्कीच दंडित केलंय. इथे मात्र आता धावसंख्या धावफलक झाले एकूण 7 धावा झालेत बघा. बघा स्विचेटचा फटका नक्कीच. या चेंडू देखील चौकार आणि षटक देखील संपलंय का? तर षटक नक्कीच संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकाचा एकूण 11 धावा झालेत बघा. पहिलं षटक नक्कीच विचार करता 4 चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या नावावर आले, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय तेच म्हणजे चिट्टूने. आणि षटक देखील संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकाचा एकूण 11 धावा. बघा आपल्याला 12 मिनिटात अवधी आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायचे, याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं बघा. अजून देखील आपल्या 2 सामने खेळायचे आहेत. आपल्याकडे देखील वेळेचा अवधी आहे. तर बघा अंपायर्स आपण देखील नोंद घ्यायची, थोडं स्पीडअप करायचं आहे, लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. आणि नवीन गोलंदाजी मार्कवर कृष्णा आलाय. स्ट्राईक एंडला असेल अनु. अनुसाठी पहिला चेंडू. बघा भाऊ थोडं लक्ष द्यायचं, आपण देखील स्पीडअप करायचंय. थोडं स्पीडअप करायचं, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आणि त्वरित सामना देखील चालू करायचं. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकाचा एकूण 11 धावा. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवर कृष्णा आलाय. हा ए सचिन आले मातोश्री आले. पहिल्या चेंडूवर बॅकफूट घेण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूवर चौकार. पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला केलाय बघा गोलंदाज कृष्णाच्या. चौकाराने सुरुवात केल्या, खातं ओपन झालं बघा. विचार केला तर अनु वैयक्तिक 5 धावांवर खेळतो. धावसंख्या धावफलकाचा एकूण 5 धावा झाल्या. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच आलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदल नक्कीच केला जाईल मैदानात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आणि नक्कीच एज लागली होती, नक्कीच एक सुवर्ण संधी होती, ती देखील गमावली आहे यष्टीरक्षक अभियांनी. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. फलंदाज चिट्टूचा विचार करता वैयक्तिक एक चौकार नक्कीच मारलाय आपल्या संघासाठी, एक उपयुक्त चौकार मारलाय. आणि धावसंख्या धावफलकाचा एकूण 16 धावा झालेत बघा. 2 मुख्य फलंदाज बाद झाले, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच चौकार दोन्ही फलंदाजांनी एक एक मारलाय. आता मात्र स्ट्राईक एंडला चिट्टू. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचं फलंदाज. आणि फलंदाज पंच अंपायरकडे देखील मागणी केली जाते.
तर बघा पंच आपला डिसिजन देतील ऑन ग्राउंड आणि नॉट आउट असेल बघा. बघा 2 धावांनी धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या धावकर झाली एकूण 18 धावा झाल्यात बघा. आता मात्र मैदानात बघा ड्रॉ केला जातोय. 3 संघांमध्ये नक्कीच ड्रॉ केला जाईल. एका संघाला नक्कीच बाय मिळेल. 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. अजून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कृष्णा. चौथा चेंडू घेऊन हा चेंडू देखील सोडून दिला. हा चेंडू देखील पंचाने दंडित केला बघा. वाईट चेंडू वारंवार दिशान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत आणि आता मात्र ड्रॉ देखील केला जाईल बघा. मातोश्री संघ आपण यायचंय. मातोश्री 11 संघ आपण यायचंय. त्वरित एक ड्रॉ संपन्न केला जाईल. यायचंय मातोश्री संघ. चार चेंडू आणि 19 धावा. पाचवा चेंडू घेऊन स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट मानबंधन दिले बघा आणि चौकारच्या साह्याने आता मात्र समीकरण फारच जवळ आले बघा. 23 धावा झाल्यात. आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे बघा. हा निर्धाव चेंडू आणि षटक देखील संपलाय. आणि बघा या सामन्याचा जो विजयी संघ होईल तो लढत करेल तोच म्हणजे मातोश्री 11 संघासमोर. याची देखील नोंद घ्यायची आहे. जो विजयी संघ असेल आणि आता मात्र एक विजयासाठी फक्त येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धाव संख्येची. बघा निर्धाव चेंडू पहिला असेल. निर्धाव चेंडू टाकले मात्र 4 धावांची आवश्यकता आहे फक्त मध्ये. या 4 धावा लवकर संपवण्याचं काम नक्कीच अनुला करावं लागेल आणि फलंदाज बाद झाले का तर नक्कीच फलंदाज देखील बाद झाले बघा. 4 धावांसाठी देखील संघर्ष करावा लागतोय. नवीन फलंदाज साहिल आलाय. मॅन फ्रॉम आडोली. 4 धावांची अजून देखील गरज आहे विजयासाठी. या 4 धावांसाठी देखील संघर्ष करावा लागतो आता मात्र. पहिल्या चेंडूवर फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल चुट्टू. तर मात्र लवकर सामना संपवण्याचं काम करावं लागेल तेच म्हणजे चुट्टूला. त्यानंतर त्वरित सामना देखील खेळवला जाईल मातोश्री 11 संघासमोर. आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावांची गरज असेल. धावसंख्या 26 झालीत बघा आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे बघा. षटक देखील संपले बघा. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 10 फरकाचा आहेत एकूण 26 धावा. 1 धावांची गरज असेल आता मात्र विजयासाठी आणि मातोश्री संघ आपण देखील रेडी राहायचंय. त्वरित आपल्या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल याची देखील नोंद घ्यायची. आणि जॉर्ज संघ आपण देखील कुठे जायचं नाही. त्वरित सामना देखील खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आपण.
लगेच ओव्हर पण कमी केले जातील. तिकडे टर्फ होता वैताग येतो रे त्या टर्फला पण. बघा 1 धावांची गरज आहे बघा. आज 5 बॉल मध्ये 1 पाहिजे आई जवळ करतच नाही. वैतागाला विचार. बघा 1 धावांची गरज आहे आणि फलंदाज बाद. बघा आता मात्र 4 चेंडू आणि 1 धाव. आणि नवीन फलंदाज धीरज. बघा 1 धावांची गरज आहे. 1 धाव देखील सहजपणे करता येत नाहीये. बघा 1 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज धीरज आलाय. आणि विजयी धाव कंप्लीट झाली आहे का? तर नक्कीच विजयी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आणि यायचं बघा रोहन आपण देखील यायचं टॉससाठी. आणि साईपाल साईपाल आपण देखील यायचंय. आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच यायचंय. त्वरित 1 षटक टाकलं. षटकाचा विचार केला षटकामध्ये फक्त 3 धावा. 2 विकेट घेऊन 4 धावा खर्च केलेत. समीर सावंत आपण देखील यायचं. आपल्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच प्रदान करणार आहोत साईपाल यांना. रोहन आपण देखील यायचं त्वरित टॉससाठी.